आता बनवूया मुळ्याची चटणी। तर ही मुळ्याची चटणी जर्मलच्या पातेल्यात किंवा जर्मलच्या कढईतच बनवायची आहे। तर इथे जर्मलचं पातेलं घेतलेलं आहे। आता हे जर्मलचं पातेलं थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम झालं की यामध्ये तेल टाकायचं। तर तेल हे जास्त नाही टाकायचं, कमी टाकायचं। कमी तेल खाणं हे आरोग्यासाठी चांगलं असतं। जास्त ऑइली खाणं चांगलं नसतं, त्यामुळे कमी तेल टाकायचं। तर आता हे तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकायची। तर आता हे तेल गरम होत आहे। तर आता मोहरी तळून घ्यायची आहे आणि मोहरी तळून झाली की यामध्ये जिरं टाकायचं। तर जिरं तळत आहे। आता जिरं तळून झालेलं आहे। आता यामध्ये हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे, ही तळून घ्यायची आहे। इथे 5 ते 6 हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे। तुम्हाला हवी तेवढी तुम्ही हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार, तिखट कमी जास्त यानुसार तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला जेवढं तिखट लागेल तेवढं। तर इथे आता हिरवी मिरची टाकत आहे। तर आता ही हिरवी मिरची तळून घ्यायची आहे। तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर यामध्ये तिखट पण तुम्ही टाकू शकता हिरवी मिरची ऐवजी। आता ही हिरवी मिरची तळत आहे। आता ही हिरवी मिरची तळून झाली की यामध्ये किसलेला मुळा टाकायचा आहे, पण त्याआधी हळद टाकायची आहे आणि हळद तळून घ्यायची आहे। आता ही हळद तेलामध्ये तळत आहे। तर हळद तळून झालेली आहे। आता किसलेला मुळा टाकायचा। तर आता फिरून घ्यायचा आहे। तर मुळ्यामध्ये जास्त मीठ नाही टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। जास्त मीठ टाकल्यास मुळ्याची चव बिघडते, मुळ्याच्या चटणीची। आता हवं तेवढं मीठ टाकून फिरून घ्यायचं आहे। मीठ टाकत आहे आणि फिरून घेत आहे। तर आता याच्यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे आणि वाफ काढली की याला पाणी सुटेल। तर झाकण ठेवत आहे। तर बघा, वाफ काढलेली आहे। तर याला थोडं थोडं पाणी सुटत आहे। आता परत एकदा झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे। तर बघा, असं मुळ्याच्या चटणीला पाणी सुटलेलं आहे। तर आता हे पाणी आटू द्यायचं आहे।
फिरून घेत आहे. आता हे पाणी संपूर्ण आटू देईपर्यंत झाकण ठेवून वाफ काढत राहायची, तेल सुटेपर्यंत. तर आता परत एकदा झाकण ठेवलेलं आहे. बघा आता याला तेल सुटलेलं आहे. छान अशी मुळ्याची चटणी तयार आहे. तर परत एकदा झाकण ठेवून वाफ काढत आहे. तर बघा आता मुळ्याची चटणी तयार आहे. ही मुळ्याची चटणी तयार करायला अतिशय सोपी आणि टेस्टला फार छान लागते. तर तुम्ही पण नक्कीच बनवून पहा मुळ्याची चटणी. तर रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा ही गरमागरम मुळ्याची चटणी आता तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. ही अशी मुळ्याची चटणी करून तुम्ही याचे पराठे पण बनवू शकता.